वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातच गृहकलह सुरू झाल्याची चर्चा आहे। काल सलील देशमुख यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। वडिलांच्या नाराजीवरून सलील यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। काटोल नगर परिषद निवडणुकीमध्ये राहुल देशमुख यांच्या शेकाप सोबत आघाडी करू नये असं सलील यांचं म्हणणं होतं। मात्र अनिल देशमुखांनी कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य देत राहुल देशमुखांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। महत्त्वाचं म्हणजे याच राहुल देशमुखांनी सलील देशमुखांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाही या भावनेतून सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत सलील देशमुख, ज्यांनी आता सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे। या संदर्भात आम्ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यासाठी त्यांच्या घरी आलो। मात्र आपण बघू शकतो की त्यांच्या कार्यालयात आम्हाला माहिती देण्यात आली की अनिल देशमुख हे सध्या झोपलेले आहे आणि ते माध्यमकर्मीसोबत बोलणार नाही। मात्र सलील देशमुख यांचं जे राजीनाम्याचं कारण पुढे आलेलं आहे की सलील देशमुख हे काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी ज्या शेकापसोबत म्हणजे राहुल देशमुख यांच्यासोबत जी आघाडी केली त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। सलील देशमुख यांचं असं म्हणणं होतं की राहुल देशमुख हे विधानसभेला त्यांच्या विरोधात निवडणुकीला लढले, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत आघाडी करू नये। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी स्वतः या निवडणुकीला पुढे जावं आणि स्वतः आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्यावा। मात्र अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करत कुठेतरी राहुल देशमुख यांच्यासोबत त्यांच्या शेकापसोबत आघाडी केली आणि नंतर मग राहुल देशमुख यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील केला आणि याच नाराजीतनं मग कुठेतरी सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात आम्ही अनिल देशमुख यांना देखील विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या संदर्भात प्रतिसाद दिलेला नाही। योग्य वेळी मी या संदर्भात उत्तर देईल असं देखील ते म्हणाले। कालच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांना विचारलं, ते म्हणाले की आम्ही सलील देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू, कुठेतरी त्यांचा राजीनामा मान्य होणार नाही अशी विनंती देखील शरद पवारांना करू। मात्र या संपूर्ण घटनेनंतर कुठेतरी पिता पुत्रामध्ये जे एक नाराजी नाट्य आहे त्यातनं मग कुठेतरी वडिलांनी मुलाचं ऐकलं नाही, त्यामुळे कुठेतरी मग सलील देशमुख यांनी नाराजीतनं आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला असं माहिती पुढे येत आहे। कॅमेरामॅन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।